नीता वैद्य आता रिटायर झाले. बांधूनमध्ये ॲडमिन हेड होते शाळेमध्ये शिवाजी पार्कला. राहते विरारला. लिटरली आता सांताक्रूजला राहते. आणि गौरव वैद्य माझा मुलगा आहे. त्याच्यामुळेच मला यांचं रोज मी ऐकते तर म्हटलं मला एकदा त्यांना भेटायला देऊ दे. तर त्या सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि तुम्ही पण सगळे भेटता येईल. सो आय एम शशिकांत तेली. सगळ्यात प्रथम उदय किरण आम्ही बालमित्र म्हणजे आठवणी थोडे एवढे शाळेत जाणं येणं खेळणं टप्पा अभ्यास अर्थात आमच्या वयामध्ये फरक आहे. म्हणजे मोठ्या किरण लहान. सो ही आम्ही म्हणजे उत्कृष्ट बालपण त्याच्याबद्दल बोलून आता हे सगळं एक्सटेंड होईल. उत्कृष्ट बालपण आम्ही घेतलं. आणि माझं प्रोफेशन मी मेकॅनिकल आहे. माझं प्रोफेशन ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीमध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रात टाकलं. सध्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये राहायला विले पार्क. खूप आग्रह झाला म्हणून मी खूप छान वाटतंय. पहिल्यांदा ह्यांचं लेक्चर मागे एकदा यांचं मुलुंडला लेक्चर झालं होतं तेव्हा मी काय गेले होते ठाण्याला झालो. मला खूप आग्रह झाला मला यायचंही होतं. योग्य नको योग्य आले छान वाटतंय. या विषयामध्ये बायकांचं सहभागी असणं हे असते मी सहभागी पण असे असं समजून घेणं त्यातून काय आपल्याला माहिती मिळते ऍक्टिव्हिटी मिळते. मुलांना बाबांच्या बरोबर बाबा काय करतात बघा तुम्ही पण बघा मलाही माहिती मिळेल. थोडीशी आपल्याला माहिती असेल तर आपण मुलांना सांगू शकतो. मी विद्या तुषार देसाई तुषारचे मिसेस आणि किरण सरांना तुषारमुळे ओळखते. सिटी फाउंडेशन आमचा ग्रुप आहे. तर त्याच्यावर बऱ्याचशा भेट झाल्या. त्याच्यामध्ये आम्ही भेटलो होतो. तर अशी ओळख आणि मग गेल्या रविवारी आम्ही एका ठिकाणी भेटलो होतो. तर तिथे हा मला इंटरेस्टिंग वर्ड वाटला की अर्ली रिटायरमेंट 40व्या वर्षात आपण रिटायर्ड होऊ शकतो. तर तो एक वर्ड कारण आम्ही सगळे प्रचंड बिझी असतो. व्यवसाय म्हणजे प्रोफेशनने शेतकरी आहे किंवा मी नैसर्गिक शेती आम्ही करतो आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना विक्री प्लॅटफॉर्म इथे केलेला आहे. बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीजमध्ये मला आज किरण सरांना स्पेशली ऐकायला मी वेळ काढून म्हटलं नाही आज मला कारण त्यांचं बोलणं तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतं. खूपच छान होतं सुदीप आपळेची वाईफ. आम्ही LNT फ्रेंड्स आहोत आधीपासून त्यामुळे ओळखतो. आता तो ॲटॉसमध्ये गेला पण मला LNT अजूनही माझ्या डोक्यामध्ये LNT हसून पडलेलं आहे. कधीही मी म्हटलं सुदीपने चेंज करायची झाली कंपनी तर मी त्याला परत सजेस्ट करतो LNT अगेन. मी प्रोफेशनने टीचर आहे. मुलुंडमध्ये राहतो आम्ही. कम्प्युटर माझा कम्प्युटर मी IT मध्ये आहे. सगळं आम्ही IT मध्येच आहोत. ऍक्च्युली मुलांना पण शिकवते त्याला शिकवू शकते. मी त्याला कधीच सांगते की या टाईपचं आपण काहीतरी घेऊया आणि त्याला दाखवायची मला इच्छा होती की किती फन आहे या सगळ्या गोष्टी. कारण मी नाशिकची प्रॉपर त्याच्या आधी जळगावला होते आणि जळगावला आमचा असंच बंगला होता की मागे जमीन आणि हे सगळं. ते आता मी मुंबईला आल्यामुळे इतकं मिस करते की अजिबातच त्याच्यामध्ये काय टच राहिला नाहीये. झाडांची नावं विसरायला झालं इतकं. सो मी म्हटलं बघूया त्याला शिकवता आलं कोणीतरी कोणाकडनं तरी तर मी खरंच ऐकल्यानंतर इतकी मी इम्प्रेस झाले ना. ऐकूनच इम्प्रेस झाले की मी जॉब आता सुद्धा सोडून लुकिंग फॉरवर्ड. जॉब
एक एक रविवार एका एका ठिकाणी जायचं. अगदी अगदी बरोबर, हा. रेडी आहे. याच्यापासून सुरुवात करूया. नक्की नक्की. नमस्कार, माझं नाव गौरांग वैद्य आहे. माझी पण एक फायनान्शियल कन्सल्टन्सी आहे बिहारला. आणि किरण सरांना मी एका म्युच्युअल फंडच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्येच भेटलो होतो. आणि बोलता बोलता झालं की मला कळलं की त्यांनी किरण फॉन्ट क्रिएट वगैरे केला आहे. मग खूप झालं आमचं बोलणं, त्यांनी तो फॉन्ट यूज पण केला होता. आणि त्याच्यानंतर आमची जर्नी वाढतच गेली. तर वेल्थ बरोबर त्यांनी मला हेल्थमध्ये पण प्रोग्राम्समध्ये इंट्रोड्यूस केलं. आणि म्हणजे सगळ्याच दृष्टीने खूप हेल्पफुल आहेत. प्रत्येक गोष्टीला म्हणजे मी प्रोडक्ट मॅनेजरला फोन करण्याच्या आधी त्याने एकदा करून बघतो. त्यांना जास्त माहिती असते आणि ऍक्युरेट माहिती असते. आणि म्हणजे खूप क्रिस्प पण शॉर्ट आणि एकदम माहिती आहे. तर स्वतःची सगळ्यांना इंट्रोडक्शन द्यायची. सध्या राहायला आम्ही सांताक्रूज झालो. आणखी माझी बायको रेल्वेत आहे आणि आम्हाला इकडे क्वार्टर्स मिळाले. तर आता रिसेंटली 4 महिने झाले आम्ही इथे आलो. मी उदय भावे, किरणचा भाऊ म्हणजे. मी शाळेमध्ये रजत गव्हर्नमेंट आहे, कॉम्प्लेक्स किरण कसे ओळखता? नमस्कार, माझं नाव तुषार देसाई. एज्युकेशन मी केमिकल इंजिनियर आहे. प्रोफेशन मी गार्डन केअर मशिनरीमध्ये आहे. आणि आता पॅशन आहे मग फार्मर. आणि सध्या माझे 2 मिशन चालू आहे की जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विषमुक्त अन्न त्यांनी कसं निर्माण करावं यासाठी मी सेमिनार घेतो, गायडन्स घेतो. आणि विषमुक्त अन्न राहत आणि खावं हे 2 पॉईंट कनेक्ट करण्याचा 100 विद्या तयार करणे माझं मिशन आहे. आणि दुसरं सध्या मिशन चालू आहे की नो ब्राउन लीफ शुड गो टू द डम्पिंग ग्राउंड. तर ते मान झाडाचं उजळलेलं पान त्यावरती मोठ्या प्रमाणात शाळेमध्ये प्रयोग चालू केलेले आहे. आणि त्याचं सक्सेसफुल होतं दिसतं महानगर पालिकेत. शेवटी मला एक 10 मिनिटं दिली तुम्हाला एक नक्की. करायचं. आपण सर्वजण आज तुम्ही जे काय पाण्याचे ग्लास करा, माझं पाण्याच्या ग्लासावरती नाव लिहून ठेवलं आहे. मी पण तुमचं ग्लास तसं ठेवा. तोंडाने प्यायचा आनंद असतो ग्लासाने मिळेल. तुमच्या ग्लासामध्ये आपण जाताना कुठली बी एक लावू आणि तिथं कसं करायचं तुम्हाला. किरण असंच म्हणजे कसं आहे, काही माणसं पटकन त्याची कनेक्ट होतात ना. त्यापैकी एक म्हणजे आमचा एक ग्रुप आहे रुंदी सिटी फार्मिंग OCL. त्याच्यामधून आमच्या डॉक्टर सुनंदा भोळे त्यांनी मला 15ची ओळख करून दिली. नंतर किरणची ओळख करून दिली. आणि किरणशी एकदम असं कनेक्ट झालं आहे. तर आमचं त्याच्यामध्ये पण प्रत्येकामध्ये बघा जसं नॉर्मल ग्रुप असतो म्हणजे N नंबर आणि काही लिमिटेड एडिशन असं ग्रुप असतो. आणि मला इमिडिएटली माझी कार्यक्रम टाकतो तिकडे म्हटलं मला पण जास्त ओळखतं वायस ना आपला बंधारा दोस्त आहेत म्हणून टाकलं. पण त्याची माझी मैत्री झाली आणि एकदम आता याचे नवीन नवीन जे आस्पेक्ट कळायला लागले. सो आय एम गेटिंग फॅन हो गया उसके पर्सन की जो आज फायनान्शियली फ्री असं लाईफ जगतो, स्ट्रेस फ्री. आणि इमिडिएटली हॅट्स ऑफ टू. आणि काही काळच्या स्पेशल एंट्री इकडे नमस्कार, माझं नाव श्रीराम भावे. मी किरणचा आडनाव बंधूकडे पुढं बंधू. किरण आणि मी 2005 साली मध्ये येत होतो. 2005 साली मी मूळ मेकॅनिकल इंजिनियर आहे. आता पार्टनर नावाच्या कंपनीमध्ये बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिससाठी कन्सल्टंट आणि ठाणे. नमस्कार, मी दिलीप मराठे. मी LNT इन्फोटेकमध्ये आणि किरणला तेव्हापासूनच ओळखतो आणि राहायला ठाण्यात आहे. आणि एक सांगेल, किरण ही अर्थस्वातंत्र्याची चळवळ आज जॉईन करतोय. मला 15 ऑगस्ट दाखवलं. सांगायचं तर सगळे LNT बरेचसे आले म्हणून मगापूर साहेब माझे क्लायंट भेटले. एक फार्म हाऊस आहे तिकडे आपण मशिनरी दिली होती, जाऊन पण आलो. माय कनेक्शन LNT आणि LNT इन्फोटेकमध्ये मशिनरी दिल्या म्हणजे माफी साईडला साईडला. मगापूर साहेबांची पण मस्त ओळख होती. आता तुम्ही त्याच्यामुळे ह्यांच्याशी ओळख ऑन द वे थोडं ते काम होतं. हे माझे हजबंड आहे. स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट मी, आय एम वर्किंग एज असिस्टंट प्रोफेसर इन चॅनल कॉलेज. सर इज अवर हेड ऑफ द डिपार्टमेंट. आणि त्यांच्याच रेफरन्सने मला ह्या गोष्टींची माहिती कळाली, नंतर किरण सरांबद्दल कळालं. आणि मेनली त्यांचा कन्सेप्ट फायनान्शियल फ्रीडम मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. एकतर शनी म्हणजे असं काहीतरी ड्रीम वगैरे. कारण कसं काही गोष्टी असतात की ज्या आपण
पण जी माझ्यासाठी की काही गोष्टी आपल्याला ऐकायला खूप छान वाटतात जेव्हा आपण त्यांचे कन्सेप्ट ऐकतो, पण क्वेश्चन येतो तेव्हा जेव्हा की खरंच आपण ते इम्प्लिमेंट करू शकू, म्हणजे हे खरंच आपल्याबद्दल होईल का, आणि झालं तर काय, किंवा करायचं तर कसं. बऱ्याच वेळेला ह्या जेव्हा आपण म्हणजे फायनान्शियल फ्रीडम असं बघायला गेलं तर आपण खूपदा ऐकलं असेल बाय एनी मीन्स ऑफ कुठून ना कुठून कसं तरी. पण मला जेव्हा सर ह्या गोष्टीबद्दल मार्गदर्शन करतात हे जेव्हा कळालं ना, तेव्हा आय एम रिअली इम्प्रेस अँड आय एम रिअली थँकफुल टू भावे सर की त्यांच्यामुळे आम्हाला काहीतरी चांगलं ऍटलीस्ट इम्प्लिमेंट होईल की नाही याची गॅरंटी मी नाही देऊ शकत आता नाही तरी देऊ या शकत. मोमेंटला. आम्हाला आमचं गरजेचं आहे. तीच तर आहे मागे बस. प्रयत्न 100% करेल, प्रयत्न तर नक्की करेल, मी एवढं म्हणू शकते सर की मी प्रयत्न तर नक्की करेल, 100% करेल. मी तुम्हाला त्याच्यामध्ये तेव्हाच एवढंच सांगेन की तुमची तुमच्या फॅमिलीला जितकी पर्सेंट कमिटमेंट आहे तेवढी तुम्ही ह्याला दिली पाहिजे, तरच ते होणार. मला एक शेअर करायचं होतं. मी त्या वर्ल्डकडे अट्रॅक्ट झाली. मी बरेच दिवस झालं या सगळ्या गोष्टींवर विचार करते, आणि माझ्या मुलाचं आणि माझं जेव्हा डिस्कशन्स होतात म्हणजे आमच्या सगळ्यांचे आमच्या दोघांचे असे एरियाज आम्ही ठरवलेले गप्पा मारतो, शेअर करतो. त्यावेळेला तेजसला मी नेहमी सांगते, मुलाचं नाव तेजस आहे, त्याला मी नेहमी सांगते की ॲट द एज ऑफ 40 तुला रिटायर व्हायचं आहे. 40 नंतर तुला जे काही करायचं आहे, कारण तू तुषारबरोबर राहून आणि समोर ते सोशल आस्पेक्ट आणि ह्याच्यात खूप काम करतो. सो आपण फक्त आपल्याबद्दल या क्षणाला विचार न करता आपण आपल्या नेक्स्ट जनरेशनला काय देऊ शकतो. आजी असेल तर ते नातवंडांना काय देऊ शकते, किंवा आपण आपल्या मुलांना काय देऊ शकतो हे पण आपण विचार करू शकतो. ठीक आहे, आपलं जे झालं ते ठीक आहे, पण आत्ता या पॅशमध्ये आपण काय घेऊ. तर ते मला एवढं पॉईंट असं कानाला छान वाटलं त्या दिवशी तुम्ही बोलला तेव्हा. म्हटलं तेजसला मी जे बोलते त्याचं काहीतरी सोल्युशन समोर दिसतंय, आणि म्हणून मी वेळात वेळ काढून ते सेशन अटेंड करायला लागले. कारण आमची प्रायोरिटी असते फार्म सॅटर्डे संडे. सो आणि प्रचंड भोग चालू आहे याचं मे महिन्याचं, आता आंब्याचा सीझन, काजूचा सीझन असल्यामुळे. सो मला ते एवढं भावलं, आणि आता हे सगळं बघितल्यानंतर फर्स्ट सेशनमध्ये की आपण राईट ट्रॅकवर विचार करतोय तरी, म्हणजे आपल्या मनात ही भावना स्टार्ट झाली आहे ती किती चांगली. म्हणजे मी त्याचं जे काय तुषारच्या ट्रेनिंगमुळे तो आता या एजमध्ये इतकं काही शिकला आणि इतकं काही करू शकतो की येणाऱ्या 40 वर्षामध्ये तो टोटली फायनान्शियली फ्री असेल असं दिसतंय मला, आणि ते होईल. आणि आता हे असं सगळं मिळालं सो म्हणजे मला असं, मी आता इथे बसल्या बसल्या आता इंटर करताना मी 10 वर्ष आधी नाही मिळालं असं होतं. बिलकुल बिलकुल. नसतात तुम्हाला लॉस झाल्यानंतर तुम्हाला ते ऐकावंसं वाटतंय आणि घ्यावंसं वाटतंय. आपल्या हेल्थचं पण तसंच आहे ना, आजारी पडत